जय मसीह की सब लोगों को गुड आफ्टरनून। देवाने आपल्याला अद्भुत कृपेने जिवंताच्या भूमीमध्ये ठेवलेले आहे ह्या कठीण दिवसांमध्ये. त्याची योजना आपल्या प्रती जी आहे तो चालवत आहे, म्हणून देवाला गौरव असो. आणि विशेष करून देवाचे सार्वभौम हेतू अद्भुत आहेत. पहिले टिमोथी जे आहे त्या अगोदर आपण एकत्र कधी कधी कॉन्फरन्सेस करायचो, सेमिनार्स करायचो वगैरे. पण सुंदर रीतीने पहिले टिमोथीचा अभ्यास, वचना वचन, आणि दूसरे टिमोथी, तो ये लॉकडाउन के वजह से हम ये दो पुस्तक जो है वो कर सके एक्सपोजिशन. तर देवाला गौरव असो. आज आपला जो शेवटचा शास्त्र भाग आहे त्याकडे आपण जाऊया. त्या अगोदर आपण प्रार्थना करूया, आणि पास्टर मार्क असतील तर कृपया त्यांनी प्रार्थना करावी. प्रार्थना करूया आपण. आमच्या जिवंत देवा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. स्वर्गीय बापा, तू असीम करुणा करणारा प्रभू आहे. आम्ही तुझ्या शिवाय प्रभू, आम्ही परमेश्वरा, आम्ही काहीच नाही. तू आम्हावर केलेली दया, अद्भुत कृपा परमेश्वरा, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आम्हा पाप्यांना देवबापा तू ताराव्यास आपला एकुलता एक पुत्र दिलास. आमच्या पापांना देवबापा तू परमेश्वरा तुझ्याकडून न्याय तू दिलास. नक्कीच प्रभू, ज्या पात्रतेचे आम्ही नव्हतो त्या पात्रतेला प्रभू संधी, तुझे लेकर म्हणून घेण्याची संधी तुझ्या कृपेने आम्हाला मिळाली, म्हणून तुझे आभार मानतो देवा. मी कबूल करतो, आमच्यामध्ये काहीच चांगलं वसत नाही. नेहमी परमेश्वर आम्ही दैहिक वासनेला पुरवठा जास्त करतो. देवप्पा, तुझे आभार मानतो तुझ्या सुवार्तेसाठी, तुझ्या पवित्र वचनांसाठी. तू आम्हाला तुझ्या कृपेने देवप्पा त्याद्वारे तू चालवतोस. परमेश्वरा, आज आम्ही आभार मानतो. गेल्या वर्षभरामध्ये, गत काळामध्ये हा जो शास्त्रपाठ, शास्त्रभाग परमेश्वरा त्यातून शिकण्याची संधी तू आम्हा प्रत्येकांना दिलीस आणि देवबापा कृपा केलीस. पहिले तिम्मत्य आणि दुसरे तिम्मत्य हे जे पत्र परमेश्वरा त्याचं पूर्णपणे उलगडात्मक रीतीने शिकाव्यास आम्हाला देवबापा तू कृपा पुरवलीस. अनेक तुझ्या दासांकरवी, तुझ्या सेवकांकरवी तू देवा वचनाचा उलगडा तू करून दिलास. धन्यवाद देतो त्यांच्या सर्व श्रमांसाठी देवबापा. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी यातून शिकले, आपल्या सेवा कार्यामध्ये, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही आशा करतो आणि विश्वास करतो देवबापा तू अद्भुत रीतीने कार्य केलं असेल. आम्ही आणखीन देवबापा आवेशी व्हावे, तुझ्या वचनाचे भुकेल्याने ताणलेले व्हावे अशी तू कृपा कर. धन्यवाद देतो आजच्या ह्या शेवटच्या सेशन साठी देखील. आम्ही पुढे जात असताना आमचा तू ताब घे. आम्ही तुझ्या हाती आम्ही सर्व सोपून देतो. दया कर पित्या. आम्ही त्या क्रूसाकडे, वधस्तंभाकडे लक्ष लावतो. जिथे देवबापा आम्ही स्वतःला त्या जागी आम्हा स्वतःला पाहिजे होतं, त्या ठिकाणी देवबापा आमच्या जागी प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः आमच्या जागी मरण पावला, मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, त्या प्रभूचे आम्ही आभार मानतो. त्याने आम्हाला मुक्ती दिली, आमचे पाप धुवून काढले. आम्हास पुन्हा एकदा देवबापा त्याने कृपा पुरवलेली आहे. दररोज आम्ही त्याद्वारे पुढे चालण्याकरता सहाय्याने मदत कर. आम्हाला मदत कर की सुवार्ता आम्ही विसरू नये. त्या अनुसार चालण्याकरता सहाय्याने मदत कर. पुढचा वेळ प्रसंग तुझ्या हाती देतो देवबापा. सर्व अपराधांची आम्ही क्षमा मागतो. दया कर, तू पुढे चालील. जे आजचे वक्ते आहेत, लीडर्स आहेत, चालक आहेत, सर्वांना तुझ्या हाती सोपवितो आणि आम्ही ऐकणारे
मग प्रत्येकांना ज्ञान आणि बुद्धी तू दे समजून घेण्याकरता आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये घडून जाण्याकरता. प्रभू, सर्व तरतुदीसाठी धन्यवाद देतो. सर्व काही तू या दिवसात पुरवत आहेस म्हणून तुझे उपकार मानतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. आपला आजचा शास्त्र भाग आहे 2 तिमोथेयाचा 4था अध्याय आणि 19 ते शेवटपर्यंत 22 पर्यंत तो मी वाचतो आणि मग आज पास्टर अर्पण आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करणार आहेत. प्रिस्का, अक्विला व अनेसिफरच्या घरची माणसे ह्यांना सलाम सांग. एरास्त करिंतात राहिला. त्रफीम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. युबुल व पुदेन्स, लीन व क्लौदिया या सर्व बंधूला तुला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुमच्या बरोबर कृपा असो. देवबाप ही वचनं आपल्यासाठी आशीर्वादित करो. ओव्हर टू पास्टर अर्पण. थँक्यू पास्टर विनीत. कसं संपवायचं? सगळ्यांना सलाम सांगा आणि इथंच थांबूया आपण. 4 वचनं आहेत आणि आपण 2 तिमोथीच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे. तर जसं मी म्हटलं की तिथं पौल काही लोकांना सलाम सांगत आहे, काही नावं घेत आहे. आपणही आज एकमेकांना सलाम सांगू, एकमेकांसाठी प्रार्थना करू आणि इथंच थांबूया. त्याच्या पुढे आपण काय जास्त करू शकत नाही. परंतु आपण एक काम नक्कीच आज करणार आहे की 2 तिमोथी या पूर्ण पुस्तकाची एक ताबडतोब उजळणी करणार आहे सर्वांकरिता. आजचा जो विषय होता ते आपले बंधू रेवनाथ आपल्याला घेणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना जमलं नाही. त्याच्यामुळे आज हा भाग जो आहे तो माझ्याकडे आलेला आहे. आणि आज आपण काय करणार आहे तर शेवटच्या वचनांकडे जाण्या अगोदर आपण ह्या पूर्ण पुस्तकाची एक उजळणी करणार आहे आणि ह्या पूर्ण पुस्तकाकडे पुन्हा एकदा लक्ष लावणार आहे. आणि आपल्याला माहित आहे की ह्या पुस्तकामध्ये 2 महत्वाचे व्यक्ती आहेत. एक आहे पौल आणि एक आहे तिमोथी. आणि पौल जो आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष लावलं तर आपल्याला दिसून येईल की तो त्याच्या सेवेच्या शेवटास पोहोचलेला आहे. आणि तिमोथी जो आहे आता तो सेवा पुढे घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे 2 वेगळे व्यक्तिमत्व, 2 वेगळे व्यक्ती आपल्याला इथं दिसतात. एक सेवा पूर्ण करत आहे आणि आता एक सेवा पुढे नेणार आहे. आणि आपल्याला माहित आहे की हे पत्र लिहित असताना पौलाची जी मानसिक आणि भावनिक घडण आहे ती देखील फार महत्वाची आहे. कारण जसं मी म्हटलं, पौल आपल्या सेवेच्या शेवटास पोहोचलेला आहे. तो रोम मध्ये आहे. तो स्वतःच्या ट्रायलची वाट बघत आहे. त्याच्यावर खटला चालवण्यात आलेला आहे आणि कदाचित आता त्याच्यानंतर त्याचा मृत्यू देखील आहे, कारण त्याला मृत्यूदंडाची सजा देखील सुनावणार होते. हे त्याला स्पष्टपणे माहित नव्हतं, परंतु सेवा एकदम शेवटास आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा भावनिक परिस्थितीमध्ये पौल हे पत्र तिमोथीला लिहित आहे. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या पत्रामध्ये पौलाचं एक फार मोठा सेवेचा अनुभव आहे. जसं मी म्हटलं, तो त्याच्या सेवेच्या शेवटास पोहोचलेला आहे. परंतु हे पत्र लिहिण्या अगोदर पौलाने 3 मिशनरी जे कार्य आहेत, जे यात्रा आहेत ते पूर्ण केलेले आहेत. मग तो यरुशलेमात पोहोचला. यरुशलेमामधून मग त्याला रोम मध्ये पाठवण्यात आलं. ती यात्रा आहे. आणि ह्या मिशनरी यात्रेमध्ये असं म्हणतात की त्यांनी जवळजवळ 50 पेक्षा जास्त ठिकाणी भेट देऊन, महत्वाच्या ठिकाणी भेट देऊन प्रभूची सेवा केली, सुवार्ता गाजवली. ह्या पूर्ण प्रवासामध्ये जवळजवळ कमीत कमी म्हणतात 20,000 किलोमीटरचा प्रवास पौलाने केलेला आहे. जवळजवळ 20 वर्षापेक्षा अधिक सेवेचा अनुभव आता त्यांनी पाहिलेला आहे. इतके वर्ष अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी देवाची सुवार्ता सांगितलेली आहे, त्यांनी संदेश दिलेले आहेत. अनेक ठिकाणी जाऊन पौलाने मंडळीचं रोपण केलेलं आहे.
त्याला वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या भाषिक लोकांमध्ये, वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांमधून त्यांनी अनुभव घेतलेला आहे. वेगवेगळे कठीण प्रसंगातून तो गेलेला आहे. वेगवेगळे कठीण कष्ट त्यांनी बघितलेले आहे. आणि सर्वात महत्वाचं की आतापर्यंत त्यांनी देवाची कृपा सेवेमध्ये काय असती, देवाच्या एका सेवकाच्या जीवनात ते काय असतं, हे सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे सांगू शकतो की हे पत्र लिहित असताना पौलाने सगळं काय बघितलेलं आहे, सगळं काय अनुभवलेलं आहे. त्याचं पाचारण आपल्याला आठवतं प्रेषिताच्या पुस्तकात जे झालं दमास्कसच्या वाटेवरती, आणि त्याला देवाने एका विशिष्ट कार्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुझं पाचारण जे आहे ते सुवार्तेकरिता आहे, मी तुला सुवार्तेकरिता वेगळं करत आहे, देवाच्या सुवार्तेकरिता मी तुला वेगळं करीत आहे, आणि विशेषतः परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊन तुला सेवा कार्य करण्यास मी तुला पाचारण दिलेलं आहे. त्याच्यामुळं पहिले आणि दुसरे तिमोथीमध्ये पौल जे लिहित आहे हे अत्यंत मौल्यवान आहे आणि अत्यंत इट इज व्हेरी रिच, फार अनुभवातून आलेले हे बोल आहेत. त्याच्यामुळं आपण जे सेवेत आहोत आणि आपण जे सेवा करत आहोत, आमच्यासाठी देखील हे पत्र अत्यंत उत्तम आहे. कारण ज्या प्रकारे एक अनुभवी सेवक दुसऱ्या सेवकाला जो सेवा करणार आहे आणि करत आहे, त्याला जे हे पत्र लिहित आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू होतात. आणि म्हणून जसं मी म्हटलं की ह्या पुस्तकाकडे, या पत्रांकडे, विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या तिमोथीकडं आपण एका विशिष्ट प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण त्याच्यातून अनेकशे शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि आता आपण जेव्हा पहिलं तिमोथीचा अभ्यास केला, आपण एक गोष्ट बघतो की जी मंडळी आहे त्या मंडळीमध्ये थोडंफार अनेकशा गोंधळात्मक गोष्टीची सुरुवात झालेली आहे. पहिले तिमोथीमध्ये आपण बघतो मंडळीमध्ये खोटे शिक्षण घुसलेलं आहे, मंडळीमध्ये काही गोष्टींची सुरुवात झालेली आहे. उदाहरणार्थ कृपा करून आपण पहिले तिमोथी जर काढूया, पहिले तिमोथी याचा पहिला अध्याय आणि 6व्या वचनातच पौल त्या ठिकाणी काय म्हणतो बघा. पाळचा आपल्याकरिता त्या आणतील स्क्रीनवर. कित्येक लोक त्याला सोडून जात आहे, कित्येक लोक सुवार्तेपासून भटकत आहे. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे सम हॅव, काही लोक, कित्येक लोक. 19व्या वचनात आपण बघतो पहिल्या अध्यायामध्ये, पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवरती येतच, मी इंग्लिशमध्ये वाचतो. सम हॅव शिपरेक्ड देअर फेथ, सम हॅव टर्न्ड असाइड. आता बघतो सम हॅव शिपरेक्ड देअर फेथ. पुन्हा एकदा 5व्या अध्याय 15व्या वचनात पुन्हा तो तेच शब्द वापरतो. तो म्हणतो सम हॅव टर्न्ड असाइड आफ्टर सेटन, काही लोक सैतानाच्या मागे जात आहे. 6वा अध्याय 10व्या वचनाकडे जर आपण पाहूया तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सम हॅव बीन लेड अस्ट्रे, काही लोक भटकलेले आहेत. 6वा अध्याय 20वे वचन आम्हाला म्हणतं की काही लोक आता चुकीच्या गोष्टीमध्ये घुसलेले आहेत. सम हॅव अर्ड. तर आपण बघतो की पहिलं पत्र लिहित असताना मंडळीमध्ये गोंधळाची सुरुवात झालेली आहे आणि काही लोकांवरती त्या गोंधळाचा प्रभाव पडत आहे. परंतु जेव्हा आपण दुसरे तिमोथीकडे येतो तेव्हा तो शब्द बदलतो. काही पासून, सम पासून जो आहे तो शब्द अनेकांपर्यंत जातो. उदाहरणार्थ दुसरे तिमोथी याचा पहिला अध्याय 15 वचन काय म्हणत आहे की सर्वच मला सोडून गेलेलं आहे. 4था अध्याय 16 वचन आणि पहिला अध्याय 15 वचन. तर एक गोष्ट आपल्याला दिसून येते की परिस्थिती जी आहे, पौल जरी आपल्या सेवेच्या शेवटास आलेला आहे, भरपूरसा अनुभव आहे, पण आपण बघतो की मंडळीमध्ये अनेकस गोंधळ शिरलेला आहे. मंडळीमध्ये जरा कठीण समस्या झालेल्या आहेत आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तिमोथी सारख्या माणसाला, तिमोथी सारख्या तरुण सेवकाला सेवा करायची आहे. आणि म्हणून तिमोथीसाठी त्याचं जे सेवा कार्य पुढं जे देवानी योजून ठेवलेलं आहे ते एवढं सोपं नाहीये. इट इज नॉट गोइंग टू बी अन इझी टास्क. त्याला त्याच्याकरिता तयार होणं गरजेचं आहे. त्याला काही गोष्टीवरती भर देणं गरजेचं आहे. काही गोष्टींकडे त्याचं जास्त लक्ष असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे पौल तिमोथीशी हे संवाद साधत आहे. हे पत्र त्याला तो लिहित आहे. आणि आपल्याला माहित आहे की हे पत्र पुन्हा का महत्वाचं ठरतं, कारण पौल जेव्हा तिमोथीला लिहित आहे, आपल्याला माहित आहे की पौल तिमोथीला फार जवळीकतेने ओळखतो. अनेकशा पत्रांमध्ये नवीन कराराच्या जेव्हा तुम्ही सुरुवातीचे ग्रीटिंग्स किंवा नमस्कार वाचाल, त्याच्यामध्ये स्पष्टपणे तिथं दिलेलं आहे की पौलासोबत तिमोथी आहे. म्हणजे तिमोथी पौलासोबत अनेक ठिकाणी त्याच्या सेवेमध्ये फिरणारा व्यक्ती होता.
तर पौल तिमोथीला फार स्पष्टपणे, फार जवळीकतेने ओळखतो. तेवढंच नव्हे तर पौल प्रत्येक मंडळीला देखील फार जवळीकतेने ओळखतो. आणि मंडळीलाच नव्हे तर मंडळीतील लोकांना, आणि मंडळीतील लोकांनाच नव्हे तर मंडळीतील समस्याला देखील तो फार चांगल्या प्रकारे ओळखून आहे. तर परिस्थिती बघा अशी आहे की सेवा संपलेली आहे. खूप काय पौलाने केलेलं आहे, खूप कष्ट केलेलं आहे, जबरदस्त अनुभव त्याने कमवलेला आहे. आणि आता तो बसलेला आहे, आता तो तुरुंगात थांबलेला आहे, तो वाट पाहत आहे आता की काहीतरी होणार आहे, कोर्टात त्याला सादर करणार आहे. अशा परिस्थितीत एका तरुण सेवकाला, ज्या परिस्थितीमध्ये सेवा करणं फार कठीण आहे, मी काय सांगावं, मी त्याला कसं उत्तेजन द्यावं, मी संपवलेली धाव आता त्यांनी पुढे कशी स्वतःची धाव पुढे न्यावी, त्याकडे त्यांनी कसं लक्ष द्यावं, या सगळ्या गोष्टीला लक्षात ठेवून पौल तिमोथीला हे पत्र लिहित आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं की हे पत्र प्रत्येक पालकाने वाचणं गरजेचं आहे, कारण आपली जी आजची परिस्थिती आहे ती फारशी काय वेगळी नाहीये. ज्या कठीण परिस्थितीला पौल आणि तिमोथी मंडळीत तोंड देत होते, त्याच गोष्टीला आज सर्व सेवक लोक तोंड देत आहे, सामोरे जात आहे. आणि काय करावं, कुठं लक्ष केंद्रित करावं, कुठल्या गोष्टींना धरून ठेवावं, कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं, ह्या सगळ्या गोष्टीचा सल्ला पौल त्या ठिकाणी तिमोथीला देत आहे. आणि एक फार चांगलं छोटस आउटलाईन, 2-3 आउटलाईन आहे. एक आउटलाईन मी तुम्हाला देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये ह्या 4ही अध्याय जे आहेत तिमोथीच्या पुस्तकातल्या, त्यामध्ये पौल नेमकं काय करत आहे ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पुढे चालून अभ्यास करताना आपल्याला ती गोष्ट फायदेशीर ठरेल. एकाने जो आउटलाईन दिलेला आहे त्याच्यामध्ये अध्याय 1 जो आहे, पौल जे तिमोथीला लिहित आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, चॅप्टर 1 इज पास्टरल अपील, पाळकीय आव्हान. दुसरा अध्याय जो आहे तो आहे प्रॅक्टिकल अपील, व्यावहारिक आव्हान. तिसरा जो अध्याय आहे, असं त्यांनी आउटलाईन मध्ये दिलंय, इट्स अ प्रॉफेटिक अपील, की भविष्यात्मक आव्हान, भविष्यात काय घडणार आहे. आणि सरतेशेवटी 4था जो अध्याय आहे, इट इज अ पर्सनल अपील, वैयक्तिक आव्हान. फार सुंदर आउटलाईन आहे. आपण जर अभ्यास करत असू तर हे आपल्याला फायदेशीर ठरत. पहिला अध्याय पास्टरल अपील किंवा पाळकीय आव्हान, दुसरा आहे प्रॅक्टिकल अपील म्हणजे व्यावहारिक आव्हान, तिसरं आहे प्रॉफेटिक अपील म्हणजे भविष्यात्मक आव्हान, आणि 4था अध्याय आहे म्हणजे वैयक्तिक आव्हान. तर पहिल्या अध्यायामध्ये पौल तिमोथीला पाळकीय सेवेच्या दृष्टिकोनातून काही गोष्टींचं आव्हान देत आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये पाळक या नात्याने व्यावहारिक जीवनामध्ये, व्यावहारिक गोष्टींमध्ये तो तिमोथीला काही गोष्टींचं त्या ठिकाणी आव्हान देत आहे. विशेषतः त्याच्यावरती कशा प्रकारे छळ येणार आहे, मंडळीमध्ये कशा प्रकारे कष्ट येतात, खोटे शिक्षक मंडळीमध्ये कशा प्रकारे गोंधळ घालतात. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये पौल देवाच्या आत्म्याने लिहित असताना त्याला माहित आहे की मंडळीची परिस्थिती कशी असणार आहे, आणि म्हणून तिसऱ्या अध्यायाची जेव्हा तो सुरुवात करतो तो म्हणतो की शेवटच्या काळामध्ये त्याला माहित आहे की आता काय परिस्थिती मंडळीची होऊ शकते, आणि म्हणून त्या भविष्यात्मक आव्हानामध्ये तो काही गोष्टींचं वर्णन तिमोथी समोर करत आहे. आणि विशेषतः त्याला म्हणतो की तू वचनाला धरून राहा. आणि सरतेशेवटी जसं मी म्हटलं 4थ्या अध्यायामध्ये पौल आणि तिमोथीचा एक वैयक्तिक संबंध होता, त्याच्यामुळं पौल आपल्या वैयक्तिक जीवनातून तिमोथीला काही गोष्टी अनुभवाद्वारे सांगत आहे. तर आपल्याला एक गोष्ट समजते की पहिल्या आणि दुसरे तिमोथी जे आहेत हे फार वैयक्तिक पत्र आहेत, व्हेरी पर्सनल. पौल आणि तिमोथीचं एक वैयक्तिक नातं आहे. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती एक वैयक्तिक पत्र लिहिते तेव्हा एक शक्यता आहे की आपण भावनिक होऊन ते पत्र लिहू, किंवा जो मुख्य मुद्दा आहे त्याच्यापासून एखादा व्यक्ती भटकून जाऊ शकतो. तर जरी हे पत्र फार वैयक्तिक आहे, कुठल्या गोष्टीने पौलाला आपल्या मार्गापासून भटकू दिलं नाही, ते म्हणजे हे दोन्ही पत्र, विशेषतः दुसरे तिमोथी, इट इज गॉस्पल सेंटर्ड, सुवार्ता केंद्रित लिखाण पौल ह्या पत्रामध्ये करत आहे. जरी फार वैयक्तिक आहे, उदाहरणार्थ आपण आजचा आपला जो शास्त्रभाग आहे, जो जरी फार लहान आहे, त्याच्यामध्ये बघा फार वैयक्तिक विधान पौल करत आहे. उदाहरणार्थ तो म्हणतो माझ्याकडे लवकर ये, दुसरीकडे तो म्हणतो माझा जो झगा आहे तो घेऊन ये. वैयक्तिक गोष्टी आहेत, परंतु वैयक्तिक गोष्टीमध्ये न भटकता पौल जो आहे तो केवळ आणि केवळ सुवार्ता केंद्रित शिक्षण ह्या पूर्ण पत्रामध्ये देत आहे. आणि म्हणून दुसरे तिमोथी जे आहे
हे फार सखोलतेने सुवार्थकडे पाहणार आहे. गॉस्पल सेंटर्ड, सुवार्ता केंद्रित आणि गॉस्पल फोकस्ड, सुवार्थेकडे पाहणारं हे पत्र आहे. आणि म्हणून जे जॉन स्टॉट नावाचे लेखक आहेत, त्यांचे काही उत्तम पुस्तकं आहेत, आणि जॉन स्टॉटनी एक फार सुंदर आउटलाईन दिलेलं आहे, व्हेरी व्हेरी सिम्पल आउटलाईन दुसरे तिमोथी या पत्राचं. मी ते तुमच्यासाठी वाचून दाखवतो मराठी आणि इंग्लिश मध्ये. पहिलं जे आहे, पहिला अध्याय त्यांच्यामध्ये ते म्हणतात, इट इज अबाउट, ते म्हणतात हे पूर्ण पत्र जे आहे हे सुवार्ता केंद्रित आहे, आणि म्हणून सुवार्ता केंद्रित 4 भाग दुसऱ्या तिमोथी ते बद्दल ते करत आहे. चॅप्टर 1, गार्ड द गॉस्पल, सुवार्तेचं रक्षण कर. चॅप्टर 2, सफर फॉर द गॉस्पल, सुवार्तेकरिता कष्ट आणि दुःख सहन कर. तिसरा अध्याय चॅप्टर 3, कंटिन्यू इन द गॉस्पल, सुवार्तेमध्येच टिकून राहा. आणि चॅप्टर 4, प्रोक्लेम द गॉस्पल, सुवार्तेची घोषणा कर. एक इतकं सुंदर आउटलाईन दिलेलं आहे, आणि मला ते फार आवडलं, विशेषतः या पुस्तकातून पुन्हा एकदा वाचन करत असताना. कारण ख्रिस्ती जगतामध्ये आज पाळकीय सेवेमध्ये आणि प्रत्येक मंडळीमध्ये इतकं काय घडत आहे, इतकं काय घडत आहे, आणि त्यामुळं ख्रिस्ती सेवकांनी आणि मंडळीने कशा प्रकारे भटकू नये त्याबद्दलचं फार सुंदर मार्गदर्शन या पत्रामध्ये आपल्याला दिसतं. सोपं आहे की केवळ आणि केवळ ख्रिस्ती जो सेवक आहे, पाळक आहे, त्याचं जे रक्षण आहे, ही इज गाइडेड अँड गार्डेड बाय द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट इन मिनिस्ट्री. सेवेमध्ये जो सेवक आहे त्याला सुवार्तेद्वारे मार्गदर्शन प्राप्त होतं, आणि त्याला सुवार्तेद्वारे रक्षण देखील प्राप्त होतं. आणि म्हणून सेवेमध्ये तुम्ही आणि मी सेवा करत असताना पाळकीय सेवेमध्ये कसं टिकून राहावं, गंभीरतेने कसं उभं राहावं, तर एकच उपाय आहे की सुवार्तेमध्ये टिकून राहा. रिमेन इन द गॉस्पल. ही जी सुवार्ता देवाने दिलेली आहे त्या सुवार्तेमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. आणि हे आउटलाईन आणि हे तत्व का महत्वाचं आहे, कारण आज जे पाळक आहेत आणि वक्ते आहेत, प्रचारक आहेत, आणि आजचे जे मंडळ्या आहेत, ते सर्व काही करत आहेत. दे आर डुईंग एव्हरीथिंग बट रिमेनिंग इन द गॉस्पल. सर्व काही करत आहे पण सुवार्तेमध्ये टिकून नाहीये. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आजचा जो सेवक आहे, आजचे जे मंडळ आहेत, ते सुवार्तेपासून, पवित्र शास्त्राच्या सुवार्तेपासून भटकत जात आहे, भटकलेले आहेत. इतकं काही घडत आहे. उदाहरणार्थ तुम्ही आता जर आजूबाजूला बघाल तर इतके सारे प्रार्थना शिबिर आयोजित करण्यात येतात. 12 घंटे प्रार्थना, 24 घंटे प्रार्थना, आराधना, खूप काही सुरू आहे. परंतु मला तुम्हाला एक सांगू द्या, तुम्ही म्हणाल पाळक साहेब तुम्ही असं कसं सांगू शकता, हे सर्व व्यर्थ आहे. कारण ही जी प्रार्थना, आराधना, हे जे सुरू आहे हे पण सुवार्तेपासून भटकलेलं आहे. सुवार्तेला केंद्रस्थानी ठेवून आज मंडळी कार्य करत नाही. आणि म्हणून इतकं काही जरी घडत आहे ख्रिस्ती जगतामध्ये तरी ते सर्व व्यर्थ आहे. कारण आज मंडळी, पुलपिट, पाळक, सुवार्तिक सेवक हा सुवार्तेपासून भटकलेला आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला उदाहरण घ्यायचं असेल तर फेसबुक वरती, युट्यूब वरती तुम्ही कुठलाही संदेश बघा, आजचं जे येत आहे सुवार्ता सोडून सर्व काही आहे. आणि काल का परवा मी एक फोटो बघितला, 2 प्रकारचे सेवक त्यांनी त्या फोटोमध्ये दाखवले होते. आणि एक होते जे फार सुवार्ता केंद्रित संदेश देणारे सेवक आहेत, आणि त्यांच्या चर्चचं ते फोटो होता, आणि त्या चर्चच्या फोटोमध्ये ते प्रचार करतानाचा फोटो होता. आणि त्या फोटोमध्ये सेवकाच्या समोर शास्त्र आहे, प्रत्येक सेवकाच्या समोर शास्त्र आहे. मग दुसरा फोटो होता, त्याच्यामध्ये ते जे पाखंडी शिक्षण देणारे लोक आहेत त्यांच्या मंडळीचे ते फोटो होते. आणि त्या फोटोमध्ये एक गोष्ट फार महत्वाची होती की पुलपिटवरती बायबलच नाहीये, आणि पाळक पुलपिटच्या जवळच नाही, बायबलच्या जवळ नाहीये. तो दुसरं कुठतरी लांब उभा आहे आणि काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून दुसऱ्या तिमोथीच्या पुस्तकात पौलाचं जे तिमोथीला आव्हान आहे ते एकच आहे की तिमोथी बघ, माझ्या ह्या महान अनुभवातून, मोठ्या अनुभवातून मी तुला एकच गोष्ट सांगतो बाळा, टिकून राहायचं तर सुवार्तेमध्ये टिकून राहा. पौल पत्र लिहित असताना तिमोथीला असं काय लिहित नाहीये की सेवेमध्ये कसं यशस्वी व्हायचं त्याचे तुला मी 7 पायऱ्या लिहून देतो,
तुला आशीर्वादित जीवन कसं जगता येईल त्याबद्दलच्या गोष्टी मी तुला लिहून सांगतो. तिमोथी पण तिची मागणी करत नाही, अरे पौला आता तू सगळं बघितलेलं आहे, देवाशी तू बोललेला आहे, तुला तर फार मोठ्या मोठ्या गोष्टींचं दर्शन झालेलं आहे, एक काम कर ना, मला काही सिक्रेट आणि काही गुप्त गोष्टी सांग ना जरा, रहस्यमय गोष्टी, म्हणजे कुठं काय दडलंय, कुठं काय लपलेलं आहे, मला काहीतरी भेटल. असं काहीच नाहीये या पत्रामध्ये. एकच गोष्ट आहे की बाबा तिमोथ्या, माझ्या या सगळ्या अनुभवातून मी तुला एकच गोष्ट सांगतो, सुवार्तेमध्ये टिकून राहा. आणि म्हणून ह्या पत्रामध्ये सुवार्तेच्या 6 महत्वाच्या गोष्टी, सुवार्तेबद्दलच्या तत्व पौल तिमोथीला सांगत आहे. हे सांगितल्यानंतर ताबडतोब मग आपण एक मोठ्या लवकर आउटलाईन मधून आपण जायचा प्रयत्न करूया. सुवार्तेबद्दलचे 6 महत्वाच्या गोष्टी, 6 बेसिक ऍस्पेक्ट्स ऑफ द गॉस्पल, की जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती सुवार्तेकडे पाहते तेव्हा आपण काय जाणणं गरजेचं आहे. आणि ह्या 6 गोष्टींची तुलना आपण आजच्या सुवार्तेसोबत, आजच्या सेवकांसोबत आणि सेवेसोबत करूया. हे का महत्वाचं आहे, कारण तुम्ही आणि मी सेवक आहोत. आणि जसं मी म्हटलं की आजचं जग आणि तिमोथीच्या काळातलं जग काय बदललेलं नाहीये. मंडळी तेव्हा पण गोंधळ होता, आजही गोंधळ आहे. हो, आज जरा गोंधळ अति जास्त झालेला आहे, कारण आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे. आज फेसबुक आहे, इंटरनेट आहे, वगैरे वगैरे, म्हणून त्याच्यामुळं एक खोटा शिक्षक आपल्या घरात घुसण्याच्या ऐवजी आज हजारो खोटे शिक्षक, हजारो खोटे तत्व ख्रिस्ती लोकांच्या जीवनात शिरलेले आहेत. त्याच्यामुळे हे 6 महत्वाचे सुवार्तेबद्दलचे जे तत्व पौल तिमोथीला आपल्या पत्रात लिहित आहे. पहिली गोष्ट सुवार्तेबद्दल, व्हॉट इज द गॉस्पल. दुसरे ते वैयक्तिकरित्या वाचू शकतात, त्याच्यामधून आपण हे तत्व घेऊ शकतो. दुसरे तिमोथी 2:8. ते म्हणजे काय, सुवार्तेबद्दलचं पहिलं तत्व, द गॉस्पल इज क्रिस्टलॉजिकल. सुवार्ता जी आहे ती ख्रिस्त केंद्रित आहे. आणि ह्याला सर्वांनी, मंडळीच्या सर्वांनी आणि सेवकांनी आमेन म्हणणं गरजेचं आहे. सुवार्ता जी आहे ती केवळ आणि केवळ ख्रिस्ताबद्दल आहे, ख्रिस्ताशिवाय सुवार्ता नाहीये. आपण रोमकारास पत्राचं पहिला अध्याय जर तुम्ही वाचाल, त्याच्यामध्ये देखील पौल रोमच्या मंडळीला पत्र लिहित असताना म्हणतो, द गॉस्पल इज अबाउट अ पर्सन, इट इज अबाउट जीसस. मी जे तुम्हाला पत्र लिहित आहे ते ख्रिस्ताबद्दल लिहित आहे. तर सुवार्ता कोणाबद्दल आहे, कुठं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे सुवार्तिकांनी, पालकांनी, मंडळांनी, ते म्हणजे ख्रिस्ताजवळ, क्रिस्टलॉजिकल. सॉरी टू से, दुर्दैवाने आज ख्रिस्त केंद्रित सुवार्ता गाजवली जात नाही, तर मनुष्य केंद्रित सुवार्ता गाजवली जाते, ज्याच्यामध्ये ख्रिस्त हा मनुष्याकरिता एक साधन बनलेला आहे. इट इज नॉट क्रिस्टोसेंट्रिक बट इट इज अँथ्रोपोसेंट्रिक. आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मंडळीत जर जाल तर वचनांचं जे लागूकरण काय आहे, तुमच्यासाठी हे आशीर्वाद आहे, तुमच्यासाठी देव असं करणार आहे, तुमच्यासाठी ते करणार. पण पौल जेव्हा तिमोथीला ह्या पत्रामध्ये सर्व काही लिहित आहे, त्याची जी सुवार्ता आहे, पौलाची स्वतःची जी सुवार्ता आहे, तो काय म्हणतो, 8 दुसरे तिमोथी 2 अध्याय 8 वचन, तो स्पष्ट सांगतो की मी जे गाजवतो ते कोणाबद्दल आहे, ख्रिस्ताबद्दल आहे. सो द गॉस्पल इज ऑलवेज क्रिस्टलॉजिकल, इट इज क्राइस्ट सेंटर्ड. ज्या क्षणाला मंडळी आणि सेवक ख्रिस्त केंद्रित सुवार्ता विसरून जाते, त्या क्षणाला ती सुवार्ता मग सुवार्ता राहत नाही. इट इज इम्पॉसिबल टू हॅव अ गॉस्पल विदाउट क्राइस्ट, इट इज इम्पॉसिबल. आणि म्हणून सुवार्तेचं पहिलं तत्व या पुस्तकात पौल तिमोथीला काय सांगतो, सुवार्ता काय आहे, ख्रिस्त केंद्रित आहे. दुसरी गोष्ट, सुवार्ता काय आहे, पौल तिमोथीला जे सांगतो ते म्हणजे द गॉस्पल इज बिब्लिकल. सुवार्ता जी आहे ती शास्त्र केंद्रित आहे. म्हणजे काय, ख्रिस्ताबद्दल जर जी माहिती आहे, सुवार्तेबद्दल जे काय आम्हाला समजतं ते कुठं समजतं, देवाच्या पवित्र वचनात समजतं. दुसरे तिमोथी याचा 3 अध्याय वचन 15 आणि वचन 16. पौल तिमोथीला स्वतःला सांगतो, त्या तिमोथीला, की जी सुवार्ता, जे वचन आहे, जे तू लहानपणापासून ऐकलेलं आहे, ते तुला तारणाचं ज्ञान देण्यास आणि ख्रिस्तामध्ये विश्वास देण्यास पुरेसं आहे. तर दुसरी गोष्ट आपण सुवार्तेबद्दल हे समजून घेतो की जी सुवार्ता आहे ती बिब्लिकल आहे, ती शास्त्र केंद्रित आहे. पौलानी जी सुवार्ता, पौलाला पण सुवार्ता पौलानी स्वतः तयार केलेली नाही. आणि म्हणून कदाचित मला रोमकारास पत्राचं पुन्हा एकदा उदाहरण घ्यावं लागेल. पौल रोमकारास पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो की मी जी सुवार्ता गाजवतो ती प्राचीन काळामध्ये संदेष्टांच्या द्वारे देवाने विधित केलेली आहे, वचनामध्ये विधित केलेली आहे. वी डोंट इन्व्हेंट द गॉस्पल. आम्ही सुवार्तेचा शोध लावत नाही.
वी डोंट ऍड ऑन टू द गॉस्पल. आम्ही सुवार्तेमध्ये भर घालत नाही. अँड वी कॅनॉट टेक अवे एनिथिंग फ्रॉम द गॉस्पल. आम्ही त्याच्यातून काही काढून घेऊ शकत नाही, कारण ही जी सुवार्थ आहे ही शास्त्र केंद्रित सुवार्थ आहे. शास्त्रामध्ये देवाने आम्हाला सांगितले. आणि जसं मी म्हटलेलं आहे, आपण तुलना जेव्हा करतो आजच्या सेवकांसोबत आणि पौल तिमोथीला जे लिहित आहे, म्हणून वारंवार पौल तिमोथीला वचन केंद्रित, वचनामध्ये टिकून राहा, वचन वचन वचन, फिरून फिरून तो म्हणतो वचनाकडे येत जा. का? कारण आजची जी मंडळी आहे, आजचा जो पाळत आहे, लाज वाटायला पाहिजे पाळताना, सेवकांना, की आम्ही जी सुवार्ता सांगतो ती वचनातून सांगतच नाही. द गॉस्पेल टुडे इज नो मोर बिब्लिकल, द गॉस्पेल इज मोर एक्सपिरियन्शियल. आजची जी सुवार्ता आहे ती अनुभव केंद्रित सुवार्ता आहे. द गॉस्पेल इज मोर मिस्टिकल. आजची जी सुवार्ता आहे ती स्वप्नातून सांगण्यात आले, मी रात्री हे पाहिलं, मी ते बघितलं, मी असं बघितलं, तसं बघितलं, अशा गोष्टींमध्ये आज मंडळी गुंतलेली आहे. तर एकतर आपण ख्रिस्तापासून तर भटकलेलोच आहे, आणि ख्रिस्तापासून का भटकलो? कारण मंडळी शास्त्रापासून भटकलेली आहे. आणि पौल तिमोथीला काय सांगत आहे? बाबा बघ, मी इतकं सारं अनुभवलेलं आहे, सेवा केलेली आहे, मी इतके सारे हजारो संदेश दिलेला आहे. पौल किती संदेश दिले असेल पौलाने, तुम्ही विचार करा. आणि प्रत्येक संदेश शास्त्रातलं पण आपण जे वाचतो ते सर्व शास्त्र केंद्रित आहे. पौल म्हणतो, माझ्या अनुभवातून तिमोथी मी तुला एकच गोष्ट सांगतो, की जी सुवार्ता आहे ही शास्त्रातूनच निर्माण झालेली आहे, शास्त्रामध्येच आपल्याला सापडते. देवाने ती आम्हाला विधित तिथं केलेली आहे. आणि म्हणून हे दुसरं तत्व देखील फार महत्वाचं आहे. इट इज अ बायबल सेंटर्ड गॉस्पल. तिसरं जे आहे, द गॉस्पल इज हिस्टॉरिकल. ती ऐतिहासिक सुवार्ता आहे. उदाहरणार्थ पौल तिमोथीला म्हणतो पहिल्या त्या 10 वचनामध्ये, तो आठवण करून देतो की ख्रिस्त जो आहे तो मनुष्य येऊन ह्या जगामध्ये येऊन जगला, आणि मग त्या जी सुवार्ता जी आहे ही इतिहासामध्ये देवाने आम्हाला प्रगट केलेली आहे. याची सुरुवात उत्पत्तीच्या पुस्तकात झाली, शेवट जी आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकात होणार आहे. म्हणजे त्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामुळं हे जे सर्व आहे, जे पूर्ण मानवी इतिहास आहे, तो देवाच्या तारणाचा इतिहास आहे, आणि या तारणाच्या इतिहासामध्ये देव कार्य करत आहे. पौल हे तिमोथीला आठवण करून देतो. पौलाने त्या इतिहासामध्ये त्याची भूमिका पूर्ण केलेली आहे. तिमोथीला आता त्याची भूमिका पूर्ण करायची आहे. तुम्ही आणि मी आपली भूमिका आपण पूर्ण करणार आहे. आणि पुन्हा एकदा, आजची जी मंडळी आहे ती ऐतिहासिक सुवार्तेपासून पूर्णतः भटकलेली आहे. एकदम एकदम भयानकरित्या भटकलेली आहे. सोपं उदाहरण आहे की 18व्या शतकापर्यंत कुठलीच मंडळी अन्य भाषेबद्दल बोलत नव्हती. कुठल्याच मंडळीमध्ये अन्य भाषेबद्दल भर दिलं जात नव्हतं. केवळ आणि केवळ 1-2 पाखंडी पंथांमध्ये ते सुरू होतं 18व्या शतकापर्यंत. दिस इज द हिस्टॉरिकल गॉस्पल. आणि अचानक 19व्या शतकामध्ये अचानक काहीतरी नवीन सुरू झालं. अचानक न्यू फिनॉमिना, एक नवीन प्रकार सुरू झाला, आणि आज त्या प्रकाराच्या मागे लोक धावत आहेत. आणि कोणच हे विचारायला वाट थांबून विचारत नाही की इतिहासामध्ये आम्ही जी सुवार्ता आमच्यापर्यंत आली त्याच्याबद्दल काय, त्याच्यामध्ये देवानी त्याच्याबद्दलचं जे सत्य आहे कशा प्रकारे प्रकट केलं. तर सुवार्ता जी आहे, इट इज क्रिस्टोलॉजिकल, ख्रिस्त केंद्रित, इट इज बिब्लिकल, शास्त्र केंद्रित, इट इज हिस्टॉरिकल, इतिहासाद्वारे देवाने आपल्याला प्रकट केलेलं आहे. चौथी गोष्ट, पौल तिमोथीला एक गोष्ट सांगतो, आणि पहिले तिमोथी आणि दुसऱ्या तिमोथीच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे दिसून येतं की द गॉस्पल इज डॉक्ट्रिनल. सुवार्ता जी आहे ही मूलभूत तत्वांवरती आधारित आहे. तिमोथीच्या या दोन्ही पत्रामध्ये आपण भरपूरशा गोष्टी बघतो. सार्वकालिक जीवनाबद्दलचं शिक्षण आहे, देवाच्या सार्वभौम कृपेबद्दल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, ख्रिस्ताच्या मरणाबद्दल विजयाबद्दल आहे, पवित्र आत्मा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात कसं जगतो त्याबद्दलचं शिक्षण आहे, ख्रिस्ताचं कार्य आणि त्याचं व्यक्तिमत्वाबद्दल शिक्षण आहे, देव लोकांना कशा प्रकारे पाचारण करतो आणि निवडतो त्याबद्दल आहे, गौरवीकरण, ख्रिस्तासोबत एक होणं, पश्चाताप, भविष्यात काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी. सुवार्ता जी आहे ही तात्विक आहे. इट इज व्हेरी मच डॉक्ट्रिनल. दुर्दैवाने पुन्हा आज मंडळी काय म्हणते की आम्हाला डॉक्ट्रिन सांगूच नका. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की पाळक लोकांना डॉक्ट्रिन माहित नाही. आज पौल तिमोथीला तात्विक शिक्षण देतो, तत्व, तू ह्याला धरून राहा, ह्याच्यापासून भटकू नको. बघा, एवढ्या वर्षांचा अनुभव झालेला आहे त्याचा. तो त्याला म्हणत नाही तिमोथी बघ, अनुभव महत्वाचे रे बाबा. नाही, तो काय म्हणतो,
तत्व महत्वाचे आहेत. शास्त्रातील जे तत्व सुवार्तेमध्ये दडलेले आहेत, जे देवाने प्रगट केलेले आहेत, त्याच्या आधारे सेवा करणं गरजेचं आहे. आज पुन्हा एकदा अजून एक लाजिरवाणी गोष्ट ही आहे की अनेकशा मंडळींना त्यांचं तात्विक डॉक्ट्रिनल स्टेटमेंटच नाही. आय एम पास्टर सो अँड सो, फेसबुकवर इथं बसला, इथं शेजारी बायको स्कार्फ घातलेली आहे, इथं लेकरं झांज वाजवत आहे, काहीतरी काय शिक्षण देत आहे, परंतु व्यक्तीला जेव्हा आपण विचारतो, सर तुम्ही तुमच्या मंडळीचं तत्व काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल तुम्ही काय विश्वास ठेवता ते तुम्ही आम्हाला सांगा, तर लोकांना ते समजत नाही. पण पौल तिमोथीला तयार करत आहे. दोन्ही पत्रांमध्ये तो म्हणतो तत्वाला धरून राहा तिमोथी, त्याला सोडू नको, डॉक्ट्रिन सोडू नको. हे फार महत्वाचं आहे. आज कुठल्या तरी ग्रुपवरती, एक पालकांच्या ग्रुपवरती काही कोणीतरी अनेकशे साक्ष टाकले आणि ते साक्ष ऐकत असताना मला जरा शंका आली की प्रत्येक जण फक्त यहोवा शब्द वापरत आहे. यहोवाने मला बरं केलं, यहोवाने बरं केलं, यहोवाने बरं केलं. आणि मग एक व्यक्ती म्हटली मला पोटात वगैरे त्रास होत होता आणि मग मी शब्दाच्या दिवशी शनिवारी भक्तीला गेले. आणि पाळक साहेब जे देवामध्ये आणि आमच्यामध्ये मध्यस्थ आहे, अरे बापरे, त्यांनी आमच्यासाठी जेव्हा प्रार्थना केली, अशा जेव्हा गोष्टी ऐकल्या मी, तेव्हा मला खरंच प्रश्न पडला की ही मंडळी आहे तरी का हे कल्ट आहे. पण आता मंडळीबद्दल माहिती काढायला गेलो तर मंडळीबद्दलचं काही माहितीच नाहीये, कारण तत्व काय, कशावर विश्वास ठेवतो हे काहीच कुठं माहित नाही. आज किती सारे ख्रिस्ती लोक अशा चर्चेसला जातात, विच आर डोंट हॅव देअर ओन डॉक्ट्रिनल स्टँड. पुढे जाऊया. काय डॉक्ट्रिन पाळत साहेब, आता हे सगळं लय झालं. म्हणून 5वी जे भाग आहे सुवार्तेबद्दल पौल तिमोथीला जे सांगतो ते सुंदर आहे. ही सेज इट इज ऑल्सो पर्सनल. सुवार्ता जी आहे ही वैयक्तिक देखील आहे. तिमोथी, तुझ्या आजीने, तुझ्या आईने जशा वैयक्तिकरित्या सुवार्तेमध्ये ते वाढले, अनेकशा वैयक्तिक गोष्टी सुवार्तेचं लागूकरण जे आहे पौल तिमोथीला या पत्रामध्ये दाखवून देतो. आणि हीच गोष्ट आपण देखील आपल्या जीवनात आणि आपल्या सेवेत लागू करतो की सुवार्ता जी आहे ती फार, जरी ती शास्त्रावर आधारित आहे, जरी ती डॉक्ट्रिनल आहे, त्या सगळ्या गोष्टी कुठं दिसल्या पाहिजे, वैयक्तिक जीवनात दिसणं फार गरजेचं. व्हेरी पर्सनल, वैयक्तिकरित्या अनुभव करणं. आणि त्यालाच धरून अजून एक गोष्ट आहे, शेवटची गोष्ट, जी सुवार्थ आहे ती फार प्रॅक्टिकल आहे. सुवार्थेचं लागूकरण दैनंदिन जीवनात होणं गरजेचं आहे. आणि पौल तिमोथीला तेच सांगतो. म्हणून पौल काय म्हणतो की मी हे पत्र तुला का लिहित आहे, पहिल्या आणि दुसऱ्या तिमोथीमध्ये हे पत्र का लिहित आहे की जेणेकरून मंडळीच्या लोकांनी दैनंदिन जीवनात कशा प्रकारे वागावं, एका सेवकाने आपल्या जीवनात कशा प्रकारे वागावं, एका सुवार्थिकाने आपल्या जीवनात कशा प्रकारे वागावं, एका विश्वासणाऱ्याने आपल्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे वागावं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पौल मंडळीला आणि विशेषतः तिमोथीला देत आहे. सो हाऊ डज द गॉस्पल अप्लाय इन माय एव्हरीडे लाईफ, दैनंदिन जीवनात. आणि म्हणून आध्यात्मिक जीवनाची जी व्याख्या आपल्याला या पुस्तकातून दिसून येते ते म्हणजे दैनंदिन जे जीवन आहे, ख्रिस्ती व्यक्ती जे जगतो तेच आहे आमचं आध्यात्मिक जीवन. आणि त्या आध्यात्मिक, वैयक्तिक, व्यावहारिक जीवनात कसं जगावं, हे या सगळ्या गोष्टीचे जे तत्व आहेत ते आम्हाला सुवार्तेपासून प्राप्त होतात. तर सुवार्तेबद्दलच्या जे 6 गोष्टी आहेत या पुस्तकात पौल तिमोथीला आठवण काय करून देतो, एक एक शब्दात, क्रिस्टोलॉजिकल, ख्रिस्त केंद्रित, बिब्लिकल, शास्त्र केंद्रित, हिस्टॉरिकल, इतिहासामध्ये देवाने स्वतःच्या तारणाचं कार्य आम्हाला प्रगट केले आहे, डॉक्ट्रिनल, तात्विक, पर्सनल, वैयक्तिक, आणि प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक. फार सुंदर या ठिकाणी पौल तिमोथीला शिक्षण देत आहे. आणि अनेकशा पालकांनी आपल्या सोबत असताना आम्हा सगळ्यांना ह्या वेगवेगळ्या गोष्टींद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि फार लवकर एक आउटलाईन पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो या पुस्तकातून, जी सुवार्ता केंद्रित आउटलाईन आहे. पहिलं 2 तिमोथी पहिल्या अध्यायामध्ये हाय हॅलो वगैरे सगळं झाल्यानंतर 8व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत पौल तिमोथीला जे सांगत आहे ते म्हणजे गॉस्पल सेंटर्ड लिव्हिंग, सुवार्ता केंद्रित जगणं. आणि कंसात एक विषय तुम्ही टाकू शकता, गॉस्पल सेंटर्ड ब्रेव्ह लिव्हिंग, ख्रिस्त केंद्रित ब्रेव्हला मराठीत काय शब्द असत, धाडसाने कसं जगावं ख्रिस्ती व्यक्तीने, त्या गोष्टीचं शिक्षण पौल तिमोथीला देत आहे. मुख्य विचार काय आहे की जेव्हा तिमोथी आता सुवार्तेच्या कार्यामध्ये आता शिरलेला आहे आणि तो आता जशा प्रकारे मंडळीला पुढे चालवणार आहे, तो सुवार्ता घोषित करणार आहे, मंडळीची काळजी घेणार आहे,
त्याला त्या सुवार्तेचं रक्षण करायचं आहे. आणि ते सुवार्तेचं रक्षण करताना एक गोष्ट त्याला लक्षात ठेवायचं आहे की सुवार्तेवरती आणि त्याच्यावरती हल्ला होणार आहे. द गॉस्पल इज ऑलवेज अंडर अटॅक अँड द प्रीचर ऑफ द गॉस्पल इज ऑलवेज अंडर अटॅक. त्याच्यामुळे पौल या 8 ते 18 वचनामध्ये गॉस्पल सेंटर्ड ब्रेव्ह लिव्हिंग त्याबद्दल तो सांगत आहे. काय म्हणतो 8व्या वचनात तो तिमोथीला म्हणतो की सुवार्तेची तू लाज धरू नको. डू नॉट बी अशेम्ड ऑफ द गॉस्पल. दुसरा मुद्दा जो आहे पुढं तो नेतो 8व्या वचनापासून ते 12व्या वचनापर्यंत तो म्हणतो की सफर फॉर द गॉस्पल. सुवार्तेकरिता दुःख सहन कर. त्याच्यामध्ये तो काही गोष्टी सांगतो, आपण का दुःख सहन करावं, आपण कसं दुःख सहन करावं, त्या वेगवेगळ्या गोष्टी सुवार्तेच्या मार्फतातून तो तिमोथीला त्या ठिकाणी दाखवून देत आहे. आणि हेही सांगतो की सुवार्ता प्रसार करताना कशा प्रकारे तुला त्रास होईल. तर तो म्हणतो की सुवार्तेची लाज धरू नको, सुवार्तेकरिता दुःख सहन कर. आणि तिसरं वचन 12 ते 18 मध्ये तो म्हणतो गार्ड द गॉस्पल, सुवार्तेचं रक्षण कर. आणि मला लवकर जायचं आहे कारण पूर्ण पुस्तकाचं आउटलाईन द्यायचं, परंतु हे पहिलं विधान फार महत्वाचं आहे. डू नॉट बी अशेम्ड ऑफ द गॉस्पल, सुवार्तेची लाज धरू नको. कारण आज ख्रिस्ती जगतामध्ये आपण जे बघत आहे, अनेकशे लोक म्हणतात की आम्हाला सुवार्तेची लाज वाटते. पाळक लोक म्हणतात. हा जो जून महिना आहे, हा जून महिना जगभरामध्ये समलैंगिक लोक हा महिना साजरा करतात, त्यांचा आनंदाचा महिना आहे. आणि ह्या महिन्यामध्ये असे इतके पाळक, चांगल्या चांगल्या मंडळीचे पाळक उभे झाले आणि त्यांनी विधान केलं की आम्हाला क्षमा करा, आम्हाला लाज वाटते की आम्ही ख्रिस्तीय नात्याने आम्ही असं घोषित केलं की समलैंगिक संबंध चुकीचे आहेत, समलैंगिकता हे पाप आहे, हे आम्ही घोषित केलं आणि आम्हाला लाज वाटते आम्ही असं केलं. आणि आम्हाला फार वाईट वाटतं की आम्ही देवाच्या वचनातून सत्य शिकवलं, ह्याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि जग मंडळीमध्ये उभं राहून त्यांनी माफी मागितली. असे दिवस आलेले आहेत आपल्याकडं. सत्य सांगायला आज लोक माफी मागत आहेत. आणि म्हणून पौल तिमोथीला आठवण जेव्हा करून देतो तो म्हणतो की डू नॉट बी अशेम्ड ऑफ द गॉस्पल. सॅडली टुडे पास्टर्स आर अशेम्ड ऑफ द गॉस्पल. आज पाळक वर्ग सुवार्तेची लाज धरतात आणि म्हणून सुवार्ता गाजवत नाही. खरी सुवार्ता, खोटी सुवार्ता कोणी गाजवत, कारण त्याच्यामध्ये काही लाज वाटण्यासारखी बिनलाजे लोक खोटी सुवार्ता गाजवतात. पण जेव्हा खरी सुवार्ता गाजवायची आहे तेव्हा देवाचं सत्य गाजवावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्या सुवार्तेकरिता दुःख सहन करावं लागतं, त्या सुवार्तेचं रक्षण करावं लागतं. एक मोठी जबाबदारी आहे. आणि पौल तिमोथीला म्हणतो की मी तुला ही मोठी जबाबदारी सोपवलेली आहे, मी नव्हे तर देवानी. आणि कशा प्रकारे तू पुढे जाणं केलं पाहिजे. आणि मग पुढे जसं पौल तिमोथीशी बोलत आहे त्यामध्ये तो म्हणतो की बघ, मी तुला उदाहरणाद्वारे सांगतो की कशा प्रकारे तुला या सुवार्तेचं रक्षण आणि तुला ह्या कशा प्रकारे सुवार्तेमध्ये कष्टातून जावं लागेल. आणि म्हणून तो काही चित्र रेखाटतो गॉस्पल एंड्युरन्सचे, इमेजेस ऑफ गॉस्पल एंड्युरन्स, 2 तिमोथी चॅप्टर 2 वर्सेस 1 to 13, की एक ख्रिस्ती व्यक्तीने, एक सेवकाने कशा प्रकारे एंड्युअर करावं, कशा प्रकारे सुवार्तेमध्ये टिकून राहावं. पहिलं आव्हान तो तिमोथी समोर सादर करतो. पहिल्या वचनात तो म्हणतो की सुवार्तेमध्ये जग, लिव्ह इन द गॉस्पल. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो पास ऑन द गॉस्पल, सुवार्ता तू इतरांना सांग. आणि मग एंड्युअर, टिकून राहा. कशा प्रकारे ते तुम्ही भरपूर आपण वेळ त्याच्यामध्ये घालवला अभ्यास करताना. एका सैनिकाप्रमाणे, एका खेळाडीप्रमाणे आणि एका शेतकऱ्याप्रमाणे. म्हणजे शेवटपर्यंत तिमोथीला कष्ट करणं गरजेचं आहे. पास्टर्स अँड प्रीचर्स डोंट वॉन्ट टू वर्क हार्ड. संडेचं सर्वण कष्ट करून देत नाही जो पाळक, तो काय कष्ट करणार. कष्ट करून सेवा करणं गरजेचं आहे. आणि मग तो तिथंच थांबत नाही, तर दुसरा अध्याय 8 ते 13 वचनामध्ये तो म्हणतो की आपल्या सुवार्तेचा एकच नायक आहे, त्याच्याकडे लक्ष दे. तुला तर कष्ट करायचंच आहे, तुला तर सगळं करायचंच आहे, पण हे सर्व तुझ्यावर नाहीये. हे कोण आहे? रिमेंबर द हिरो ऑफ द गॉस्पल. हु इज द हिरो ऑफ द गॉस्पल? क्राइस्ट, ख्रिस्त. किती सुंदर की तिमोथी भटकून जाईल, की तिमोथीला काय वाटेल आता मला करायचंय, मी सर्व करणार, आय एम द वन. आणि मग पौल म्हणतो अरे तू नाही रे बाबा, कोणाकडे लक्ष दे? ख्रिस्ताकडे लक्ष दे, तोच आपला सर्वस्व आहे. आणि मग अजून पुढे जात असताना आता चित्र रेखाटल्यानंतर दुसरे तिमोथी वचन दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या भागामध्ये तो तिमोथीला जे शिक्षण देत आहे, म्हणजे तो त्याला आव्हान करत आहे की तुझी जी जबाबदारी आहे ते म्हणजे विश्वासू शिक्षक आहे. हाऊ टू बी अ फेथफुल टीचर ऑफ द गॉस्पल. या सुवार्तेचा एक विश्वासू शिक्षक कशा प्रकारे तू राहू शकतो. आणि म्हणून तो त्या ठिकाणी 3 चित्र पहिलं चित्र तो म्हणतो डू नॉट बी अन अनअशेम्ड वर्कमॅन. लाज वाटेल किंवा तुझी सेवा अशी नसावी ज्यामुळं सेवेला आणि सेवकाला लाज वाटेल.
तो चित्र रेखाटतो. मग पुढचं चित्र तो रेखाटतो ते म्हणजे स्वच्छ भांड्याचं क्लीन वेसल जे देवानी सेवेकरिता वेगळे केलेले आहे. आणि मग तो म्हणतो की देवाचा जो सेवक आहे दुसऱ्या अध्यायामध्ये ते चित्र तो तिमोथी समोर रेखाटतो. तो तिमोथीला उत्तेजन देत आहे की कशा प्रकारे तू विश्वासूपणे सेवा करू शकतो. आणि हे जर सगळं वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रश्न विचारू शकतो स्वतःला की काय मग तिमोथीलाच सर्व करायचं आहे का? नाही. मग आपण बघतो की हे जे चित्र आहे, हे उदाहरण जे आहे पौल रेखाटत आहे तिमोथी समोर, हे केवळ पौलानेच पूर्ण केले नाही, तर पौलाच्या अगोदर ख्रिस्ताने हे सर्व चित्र सेवेमध्ये पूर्ण केलेले आहेत. मग पुढे जात असताना पौल त्या ठिकाणी दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय वचन 1 ते 13 कडे जेव्हा आपण येतो, त्या ठिकाणी जो मुख्य विचार पौल तिमोथीला सांगत आहे की वाईट उदाहरणापासून कसं सावध राहायचं आणि चांगल्या उदाहरणापासून कसं शिकायचं. वाईट उदाहरणापासून सावध कसं राहायचं आणि त्यामध्ये तो खोट्या शिक्षकांचं उदाहरण देतो. जे वाईट उदाहरण आहेत 3रा अध्याय वचन 1 ते 9 काय आहे त्यांच्याबद्दल तो 3 तत्व सांगतो, 3 खुण सांगतो, 3 चिन्ह सांगतो. खोटे शिक्षक काय आहेत ते 3 चिन्ह. पहिली गोष्ट 3रा अध्याय वचन 2 ते 4 त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जी सेवा आहे ही स्वकेंद्रित सेवा आणि जीवन आहे. इट इज टोटली सेल्फ सेंटर्ड. आणि आज स्वकेंद्रित काय आणि ख्रिस्त केंद्रित काय समजत नाही, कारण आज सगळंच प्रत्येक पाळक आणि सेवक आपल्या सेवेबद्दल इतकं ओढ करायला लागलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, सर्व ठिकाणी. सोशल मीडिया म्हणजे काय कळत नाही की स्वकेंद्रित सेवेचं एक त्या ठिकाणी आपल्याला दर्शन दिसून येते. हे सगळे खोटे शिक्षक जे आहेत यांची सेवा जी आहे ही स्वकेंद्रित असते. पैसा तेच आठवतात, खोटं शिक्षण देऊन स्वतःचं राज्य ते उभं करतात. भारतामध्ये राहून कॅनडाचं सिटिझनशिप आणि अमेरिकेचं सिटिझनशिप ते घेतात. कसं मग हे त्यातून आपल्याला हेच कळतं की जे खोटे शिक्षक आहे, पहिली गोष्ट त्यांची जी सेवा आहे ती स्वकेंद्रित असते. दुसरं पौल म्हणतो 3रा अध्याय 5वं वचन खोटे शिक्षकांचा गुणधर्म तो तिमोथीला वॉर्निंग देत असताना म्हणतो की त्यांचं जे धर्म आहे, त्यांचं जे जीवन आहे ते एक देखावा आहे. देअर रिलिजन इज अ शो. फार नम्र, शास्त्र छातीच्या जवळ सर्व काही मग नंतर सरते शेवटी कळतं की हे सर्व एक सोंग होतं. आणि वचन 3रा अध्याय वचन 6 ते 9 मध्ये 3रं गुणधर्म तो म्हणतो की त्यांचं जे शिक्षण आहे ते देखील दुष्ट आहे, दुष्टाईने भरलेलं आहे. इट इज फिल्ड विथ इव्हल. दे आर प्रीचिंग इज इव्हल. मग तो तिमोथीला म्हणतो तिमोथी हे सर्व करायच्या ऐवजी ह्या सगळ्या लोकांपासून सावध राहा, पण चांगल्या उदाहरणाकडे लक्ष दे. आणि चांगलं उदाहरण म्हणजे कोण? पौल स्वतःचं उदाहरण त्या ठिकाणी तिमोथीला सादर करत आहे. आता त्या ठिकाणी पौल स्वतःची बडाई करत नाहीये, पण पौल तिमोथीला का स्वतःचं उदाहरण देत आहे? कारण तिमोथीने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. हे असं नाही की मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही आणि मी तुम्हाला म्हणतो बघ रे बाबा माझ्याकडे, मी काय करतो, मी कसं करतो, असं नाहीये. पौल तिमोथीला सांगू शकतो की माझ्याकडे पहा, माझ्याकडून शिक. कारण तिमोथीने जवळून वैयक्तिकरित्या पौलाबद्दल सर्व काही अनुभव केलेला आहे. अनेकदा आपल्याला हे दिसून येतं की लांबून जेव्हा आपण लोकांकडे बघतो तेव्हा आपल्याला फार त्यांची सेवा वगैरे फार आनंदाने बघतो आपण, आपल्याला फार उत्तेजन भेटतं. पण जेव्हा आपण जवळ जातो त्या व्यक्तीच्या, त्या मंडळीच्या, त्या सेवकाच्या, मग आपल्याला कळतं की अनेकशा गोष्टी हुकलेल्या आहेत. पण पौलाच्या जीवनात असं नव्हतं. पौल ज्या प्रकारे लांबून देखील एक उत्तम सेवक होता, जवळून देखील त्याचं कार्य तिमोथीला माहित होतं ते चांगलं आहे. आणि म्हणून पौल काय म्हणतो तिमोथीला, पहिली गोष्ट रिमेंबर माय लाईफ, माझ्या जीवनाची तू आठवण कर, ते सर्व तुझ्या समोर आहे. रिमेंबर माय पर्सिक्युशन अँड सफरिंग, माझं दुःख सहन सुवार्तेकरिता आणि माझं छळ त्याकडं तू लक्ष दे, त्याच्यातून तू शिक. आणि माझे जे तत्व आहेत जीवनाकरिता त्याच्याकडून तू शिक. ह्या सगळ्या गोष्टी पौल तिमोथीला सांगत आहे. मग आपण पुढे जातो आणि एक फार महत्वाचा भाग या पुस्तकामध्ये येतो, ते म्हणजे 2 तिमोथी 3रा अध्याय वचन 14 ते 4था अध्याय वचन 4, की तिमोथीने आता हे सगळं शिकलेलं आहे, पण सगळ्यात महत्वाचं लक्ष त्याचं कुठं असणं गरजेचं आहे, ते म्हणजे देवाच्या वचनाकडं. आणि म्हणून जो पाळक आहे तो वचन घोषणा करणारा आणि वचन जगणारा व्यक्ती असावा, हे पौल तिमोथीला आठवण करून देत आहे. तिमोथी, मी तर निघून जाणार नाही. तिमोथी, मी तुझ्यासोबत वारंवार नसणार, सार्वकालिकतेसाठी शेवटपर्यंत मी नसणार. तुझ्यासोबत कोण आहे? ते म्हणजे देवाचं वचन. आणि म्हणून एक सेवक या नात्याने तू वचनाकडून उत्तेजन घे. आणि म्हणून तो 2 गोष्टी
तिमोथीला सांगतो. पहिल्या भागामध्ये 3रा अध्याय 14वा वचन ते 17वा वचनामध्ये तो म्हणतो की कंटिन्यू इन द वर्ड, वचनात टिकून राहा शेवटपर्यंत माझ्या मुला, वचनात टिकून राहा. फार उत्तम ही गोष्ट आहे. प्रॅक्टिकली आपण ह्याच्याबद्दल Q&A मध्ये सगळे बोलू शकतो. वैयक्तिक बोलायला गेलो तर अनेकशा गोष्टी आपण ह्याच्यामध्ये जोडू शकतो, परंतु मी जस्ट नंतर आपण चर्चेमध्ये त्याच्याबद्दल बोलू. तो काय म्हणतो, वचनामध्ये टिकून राहा. पहिली गोष्ट का, कारण वचन काय आहे, कंटिन्यू इन क्राइस्ट सेंटर्ड स्क्रिप्चर्स, ख्रिस्त केंद्रित हे वचन आहे. वचन 15-16 वचनात तो म्हणतो हे केवळ ख्रिस्त केंद्रित नव्हे, सो कंटिन्यू इन गॉड ब्रीथ स्क्रिप्चर्स, हे वचन देवाचा श्वास आहे, देवापासून येणारे वचन आहे ते. आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की वचनात का टिकून राहा. वचन 16 आणि 17 तो म्हणतो कंटिन्यू इन द टोटली सफिशियंट स्क्रिप्चर्स, ख्रिस्त केंद्रित वचन, ईश्वर प्रेरित वचन आणि जीवनाकरिता पुरेसं हे वचन. किती सुंदर उत्तेजन एका तरुण सेवकाला, एका वृद्ध अनुभवी देवाच्या माणसाकडून या ठिकाणी आलेला आहे. फार उत्तम, फार उत्तम. आणि मग सेवा करताना तो तिमोथीला म्हणतो तुला काय करायचं माहितीये तिमोथी, वचनच गाजव, प्रीच द वर्ड. 4था अध्याय वचन 1 ते 4, प्रीच द वर्ड शेवटपर्यंत. का, पहिली गोष्ट प्रीच द वर्ड फेथफुली, विश्वासूपणे वचन गाजव. प्रीच द वर्ड कन्सिस्टंटली, न थांबता वारंवार वचन गाजव. प्रीच द वर्ड पास्टरली, पाळकीय सेवेच्या दृष्टिकोनातून वचन गाजव. आम्हाला न्यूजपेपर मधल्या कहाण्या सांगायची गरज नाही, मी काल कुठलं पिक्चर बघितलं त्याची मला लोकांना ते सांगायची गरज नाही. आपले लोक आधीच 6 दिवस जगात लोळतात आणि मग जेव्हा ते चर्चला येतात ना, आम्हाला वचन जे आहे हे पाळकीय सेवेच्या दृष्टिकोनातून गाजवणं गरजेचं आहे. वचनच गाजवा, दुसरं काही सांगायची गरज नाहीये. लोक ऑलरेडी सगळ्या गोष्टींनी भरलेले आहे, म्हणून चर्चमध्ये आल्यानंतर अजून एक जोक सांगायची गरज नाहीये. त्यांना ऑलरेडी व्हॉट्सअपवरती लय जोक आलेले आहेत आठवड्याभरात. प्रीच द वर्ड पास्टरली, उभा राहा आणि पाळकीय सेवेच्या दृष्टिकोनातून वचन गाजवा आणि वचन लोकांच्या जीवनात कार्य कर. आणि हेच पौल तिमोथीला आठवण करून देतात, फेथफुली, कन्सिस्टंटली, पास्टरली. पण असं करताना कठीण जातं, लोकांना वारंवार वचन आवडत नाही. म्हणून पौल काय म्हणतो, प्रीच द वर्ड पेशंटली, संयमाने वचन गाजव. ते गाजवत राहावं लागणार आहे तुम्हाला आणि मला देखील शेवटपर्यंत, विथ पेशन्स. लोक ऐकत नाही. कधी कधी आपण बघतो एवढं संदेश दिलं, एवढं झालं, आणि मग आपण ऐकतो की त्या व्यक्तीने वचनाच्या विरुद्धच आपलं काहीतरी निर्णय घेतलेला आहे. आपल्याला त्रास होतो, आपल्याला दुःख होतं सेवेमध्ये. ऍज अ पास्टर वी वंडर, काय 2 साल मैंने 3 साल मैंने क्या किया, मी उगीच वचन गाजवत आहे का. देअरफॉर वी नीड पेशन्स, पौल तिमोथीला म्हणत आहे. पौलाबद्दल बघा, शेवटपर्यंत बघा, किती त्याला संयमाची गरज होती. लोक त्याला सोडून गेले. पौल एवढा महान सेवक, त्याला लोक सोडून गेले, त्याला त्रास झाला, तरी तो संयमाने टिकून होता. आणि शेवटी तो म्हणतो प्रीच द वर्ड थिओलॉजिकली. फार महत्वाचं आहे. ईश्वर विज्ञानाच्या द्वारे अभ्यास करून तात्विक दृष्ट्याच वचन गाजवणं गरजेचं आहे. काय ते नवीन फॅड आलेलं आहे मला कळत नाही. आता मी उदाहरण देतो, तुम्हाला समजून येईल. की एक बाई तिथं वचन वाचते, बाळक साहेब तेच वचन रिपीट करतात आणि परत 3ऱ्या वेळेस वेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतात. हा वाचा, योहान 3:16 काय म्हणतं, देवाने जगावर, ती बाईवर, मग पहा, देवाने जगावर, ऐकलं का तुम्ही, देवाने जगावर, देवाने जगावर. 4 तास त्याच्यातच घालवतात. अभ्यास नाही, काय नाही, रिपिटेशन रिपिटेशन रिपिटेशन. ह्याला संदेश देणं म्हणत नाही. संदेश देणं म्हणजे पौल तिमोथीला सांगत आहे, मी जे वचन वाचत आहे, तुम्ही सगळे वचन वाचत नाहीये तुमच्यासाठी. माझी आशा आहे की तुम्ही बायबल उघडून ते वचन बघत आहात. 4था अध्याय वचन 2 ते 4 मध्ये तो काय म्हणतो, प्रीच द वर्ड थिओलॉजिकली, अभ्यास करून, वचनाची फोड करून लोकांना सांगा. नसल जमत तर बाहेर दुसरं काम करा, दुसरीकडे सेल्समॅन म्हणून लागा, परंतु सुवार्ता विकायचं काम करू नका. आणि मग पुढे पौल तिमोथीला जातो. ती 2 तिमोथी 4था अध्याय वचन 5 ते 22. पौल काय म्हणत आहे, तिमोथी शेवटपर्यंत टिकून राहा, बी फेथफुल टिल द एंड. का, कारण आम्हाला वाटतं की सेवा जी आहे ती आम्ही स्वतःच्या बळाने जगू शकतो. परंतु पौल तिमोथीला या वचनांमध्ये काय सांगत आहे माहितीये का, की देव विश्वासू आहे. तू देवाच्या विश्वसनीयतेवरती भरोसा ठेव, तू ख्रिस्ताच्या तारणाच्या कृपेवरती विश्वास ठेव आणि स्वतःच्या शक्तीने नव्हे तर देवाने दिलेल्या सहाय्याने आणि शक्तीने तू हे धाव संपव. आणि म्हणून
तो तिमोथीला त्याच्या पाचारणाची आठवण करून देतो. ही रिमाइंड्स तिमोथी ऑफ हिज कॉल टू फेथफुलनेस. आणि मग तो पुन्हा स्वतःच्या जीवनातून उदाहरण देतो. स्वतःच्या भूतकाळातून, वर्तमान काळातून आणि भविष्य काळात येणाऱ्या त्याच्या विचारांमधून पौल त्या ठिकाणी तिमोथीला शिक्षण देत आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. पौल म्हणतो मी काय केलं, मी काय करत आहे, काय करणार आहे. आणि मग तो त्या भागामध्ये मग आपण बघितलं मी धाव संपवलेली आहे वगैरे वगैरे. माझ्या मंडळीत शिक्षण देताना मी एक गोष्ट म्हटलं की बाळक साहेब, मी मेल्यानंतर माझ्या कबरेवरती ते वचन कृपा करून लिहू नका, मी विश्वासूपणे धाव संपवली. कारण मला माहिती मी कमी पडतो. आजकाल सगळ्या ख्रिस्ती लोकांना मेल्यानंतर ते विधान टाकायला लय आवडतं की आम्ही शेवटपर्यंत विश्वासू होतो. जगताना तर आम्ही जगत नाही, आम्ही करत नाही, परंतु कबरेवर सगळ्यांना ते पाहिजे. आयुष्यभर काय केलं नसावं असावं, पण ते पाहिजे. परंतु पौल तिमोथीला सांगतो की माझ्या जीवनातून मी तुला सांगतो. आणि पौलाचं जीवन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक उदाहरण आहे की कशा प्रकारे एक प्रख्यात जगात म्हणजे ख्रिस्ती जगतामध्ये महान असलेला व्यक्ती देखील कशा प्रकारे शेवटपर्यंत विश्वासू राहिला. कुठल्याच क्षणाला तो भटकला नाही, कारण देवाने त्याला टिकून ठेवलं. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये जो आपला शास्त्रभाग आहे, 4थ्या अध्यायामध्ये मग तो शेवटी अनेकशा लोकांचं नाव देतो. त्या लोकांच्या जीवनातून शेवटपर्यंत विश्वासूपणे कसं टिकायचं आहे त्या सगळ्या गोष्टी तो सांगतो. काही लोक कसे विश्वासू राहिले नाही, काही लोक कसे विश्वासू राहिले. उदाहरणार्थ बघा, 4थ्या अध्यायामध्ये 9व्या वचनापासून तो पहिली गोष्ट पौल तिमोथीला आठवण करून देतो की तूच लवकर ये, माझ्या जवळ ये, मी तुझी वाट बघत आहे. 10व्या वचनात तो डेमास त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी वर्णन आहे जो टिकून नाही राहिला. पौलाला त्यांनी सोडून दिलं. का? कारण त्याला जगावरती फार प्रेम होतं. आणि मग वेगवेगळ्या लोकांचं, लूक, मार्क, कार्पस, अलेक्झांडर, ह्या सगळ्या लोकांचं तो त्या ठिकाणी उदाहरण देऊन तिमोथीला उत्तेजन देत आहे. आणि मग आपण जो आजचा शास्त्रभाग वाचला त्याच्यामध्ये अजून काही नावं तो घेतो. ऍक्विला आणि प्रिसिलाचं नाव घेतो, ओनिसिफरसचं नाव घेतो. फिलेमोनचं पत्र वाचताना त्याच्यातून तुम्हाला अजून काही गोष्टी त्या घराण्याबद्दल तुम्हाला कळून येईल. 20व्या वचनामध्ये इरॅस्टस बद्दल तो सांगतो, जो पुन्हा विश्वासू होता, पौलासोबत टिकून राहिला. आणि मग एक ट्रोफिमियस बद्दल आपण वाचतो, जो आजारी होता म्हणून पौलाला त्याला सोडावं लागलं. आणि हे एक जरी वचन आहे, छोटस एक विधान आहे, परंतु तो एक फार महत्वाचा विधान आहे की तो आजारी होता आणि म्हणून पौलाला त्याला सोडावं लागलं. तो आजारी पडल्यानंतर पौलाने असं केलं नाही बरं का, पाणी घेतलं आणि शिंपडलं नाही. रे बाबा, आता मी प्रार्थना करतो, माझ्या जवळचं पाणी मी आशीर्वादित करतो आणि मी तुला बरा करतो आणि मग आपण पुढे जाऊ. सेवा करायची आपल्याला. मी प्रेषित आहे, मी मोठा चमत्कार करून तुला बरं करतो, नाहीतर एक काम कर, माझी सावली पाडतो मी तुझ्यावरती, नाहीतर माझा रुमाल देतो. अरे कुठे आहे माझा रुमाल, घेऊन ये रे बाबा, याच्यावरती याचं तोंड झाबू आपण, हा बरा होईल. असं काही नाही. पौलाने त्याला सोडून दिलं तिथं बरं होण्याकरिता. तर हे जे चिन्ह आणि चमत्कार करणारे लोक आहेत, म्हणतात की लोकांनी बरंच झालं पाहिजे, देव वारंवार लोकांना बरंच करणार. इथून आपल्याला दिसून येतं की असा एक व्यक्ती होता जो आजारी पडला आणि म्हणून पौलाला त्याला सोडून जावं लागलं. परंतु ह्या पुस्तकाच्या शेवटी ह्या लोकांपेक्षा जास्त जे लक्ष केंद्रित करायला पाहिजे, शेवटचे 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे पौल 4 अध्याय 16 ते 18 आणि 22व्या वचनामध्ये तो म्हणतो की विश्वसनीय जो आहे ना, तो म्हणजे आपला प्रभू. हु इज फेथफुल? गॉड इज फेथफुल. उदाहरणार्थ आपण मागच्या वेळेस अभ्यास केलाच आहे. 16 आणि 17 वचनात तो काय म्हणतो की प्रभू माझ्यासोबत होता. लोकांनी मला सोडलं, परंतु प्रभू माझ्यासोबत होता आणि त्यांनी मला शक्ती दिलं, सामर्थ्य दिलं, जेणेकरून मी शेवटपर्यंत सुवार्ता गाजवू शकतो. प्रियांनो, शेवटपर्यंत तुम्ही आणि मी पाळकी सेवेमध्ये आहोत. एकच, देर इज गोइंग टू बी सम सिरियस डिसअपॉइंटमेंट इन मिनिस्ट्री. पाळकी सेवेमध्ये वाईट अनुभव आणि निराशा फार महानरित्या आपल्यावरती कोसळतील, याची खात्री असू द्या.
आपण जे करतो ते ख्रिस्तासाठी करतो, पण आपण लोकांसोबत पण करतो आणि म्हणून आपण आपलं वेळ, आपलं इमोशन्स, आमचं सर्वस्व आपण लोकांमध्ये झोकून देतो आणि लोक कधी कधी आपल्याला चुकीच्या प्रकारे वागवतील, अविश्वासाने वागतील, फसवतील. हे होणं फार कॉमन आहे. पण पौल काय म्हणतो की अशा परिस्थितीत मला एकच गोष्ट माहित आहे की माझ्यासोबत कोण आहे? ख्रिस्त आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट इन पास्टरल मिनिस्ट्री. Disappointments will be there, but Christ is always with us till the very end. आणि तोच आम्हाला सरते शेवटी आमचं कार्य पूर्ण करण्यास सामर्थ्य देऊ शकतो. ख्रिस्त आमच्या सोबत आहे. तेवढंच नव्हे, 18व्या वचनात तो काय म्हणतो की प्रत्येक वाईट कामापासून द लॉर्ड विल रेस्क्यू मी फ्रॉम एव्हरी इव्हल वर्क अँड ब्रिंग मी सेफली इन टू हिज हेवनली किंगडम. माझी धाव जी संपवायची आहे, सरते शेवटी ती धाव ख्रिस्ताद्वारेच मी संपू शकतो. आणि मग 22व्या वचनात पौल येतो आणि म्हणतो की काय चालवणार आहे? विश्वसनीय कोण आहे? ख्रिस्त आहे आणि त्याची कृपाच आम्हाला शेवटपर्यंत टिकून ठेवणार, त्याची कृपाच आम्हाला शेवटपर्यंत चालवणार. तर सुवार्ता केंद्रित बाळकीय सेवा हे आज जगताची गरज आहे. त्या काळात पण ह्या गोष्टीची गरज आहे आणि त्या काळात देखील पौल तिमोथीला तशाच प्रकारे उत्तेजन देत आहे आणि आजही या वचनातून आपण अशाच प्रकारे उत्तेजन घेऊ शकतो आणि पुढे जाण्याची आपल्याला गरज आहे. अनेकशा गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत. पूर्ण पुस्तकाचा आपण सार घेतलेला आहे आणि म्हणून आपण चर्चेमध्ये थोडा वेळ घालूया. या पुस्तकातून आपण काय महत्वाच्या गोष्टी शिकलेलो आहे या दिवसांमध्ये बाळक या नात्याने, आणि कशा प्रकारे हे पुस्तक आम्हाला उत्तेजन देतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या चर्चेच्या सत्रात आता घालूया. पुढील वेळ मी पास्टर विनीत यांच्या हाती देतो. ओके, खूप सुंदर रीतीने गरजेचा होता सारांश, कारण जे आहे आपण विसरू शकतो की कशा प्रकारे हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. आणि खरंच एक खूपच हे वैयक्तिक पुस्तक आहे आणि पौलाला माहित होतं की कदाचित हे त्याचे शेवटचे वर्ष आहेत किंवा शेवटचे महिने आहेत. पण तरी किती अद्भुत आहे की ते पुस्तक जे आहेत ते आण म्हणतो तो, आणि किती अद्भुत रीतीने आज मला वाटतं 4 महत्वाचे शब्द आजच्या सेशन मधून आपल्याला शिकायला भेटतात. एक म्हणजे वचन केंद्रित सेवा. जर का आपली वचन केंद्रित सेवा नसेल, त्याच्यामध्ये आपण श्रम घेऊ इच्छित नसेल आणि ते योग्यपणे हाताळणं आणि घोषित करणं, लोकांना न खुश करता देवाचं वचन काय सांगतं, तर मग ती विश्वासू सेवा नसणार. दुसरी गोष्ट प्रामुख्याने आपण ऐकली की आपलं जीवन पण ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडलं पाहिजे, घडत चाललं पाहिजे. लोकांना ते वचनाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कसं दिसतंय ते पाहायला मिळायला पाहिजे. आणि आपण त्या वचनामुळं, त्या सत्यामुळं, त्या सुवार्तेमुळं जे आहे कसं पापापासून दूर आणि पवित्रतेमध्ये ख्रिस्ताच्या जवळ चाललेलो आहोत. कारण ही आध्यात्मिक सेवा आहे आणि म्हणून ते आध्यात्मिक जीवन पण आपल्यामध्ये दिसलं पाहिजे. आणि अजून एक मुद्दा फार प्रामुख्याने आजच्या सेशन मध्ये पुन्हा एकदा आपल्याला त्याची आठवण झाली, ती म्हणजे ही अशी आराम खुर्चीची सेवा नाही. इथं भरपूर संघर्षातून आपल्याला जायचं आहे. लोक जे आहेत शेवटच्या काळामध्ये हे जे आहे उत्स्फूर्तपणे स्वीकारणार नाही. फार ऑपोजिशन मधून, फार डोके आणि हृदय दुखण्यामधून आपल्याला जावं लागणार आहे जसं जसं शेवटचे दिवस येत आहेत. पण एक प्रकारे इंग्लिशमध्ये एन्ड्युरन्स जो आहे हा मुद्दा जो आहे आलेला आहे. आणि चौथा मुद्दा तो म्हणजे आपल्या पूर्वी किंवा आपल्या अगोदर जे गेलेले आहेत, उदाहरणार्थ पाऊल, उदाहरणार्थ बरेचसे विश्वासू पास्टर्स जे संघर्षातून गेलेले आहेत, त्यांनी त्यांची धाव संपवलेली आहे
त्या पास्टरचं मला वाटतं वैयक्तिक रीतीने मला लागूकरण असं मिळेल की स्पर्जन जसे गेले किंवा मार्टिन लॉइड जोन्स किंवा भारतीय पण सुंदर असे उदाहरणदायक पास्टर्स आपल्या पूर्वी त्यांनी त्यांची शर्यत संपवली असेल, त्यांचे जीवन जे आहेत नक्कीच आपण वाचू आणि त्याबद्दल जे आहे त्यांच्या जीवनाद्वारे नक्कीच आपण प्रोत्साहन घेऊ. तर हे 4 मला वाटतं खूप सुंदर रीतीने मुद्दे आज आपल्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल आपण विचारविनिमय, काही प्रश्न असतील, काही अजून ह्याबद्दल डिस्कस जे आहे करायचं असेल तर नक्कीच आपण करू शकतो. कुणाचे काही प्रश्न असतील का? प्रश्न नाहीये, पण सुंदर रीतीने ह्या पुस्तकाचा जो आहे शेवट किंवा समारोप झालेला आहे ते मी सांगू इच्छितो. वेल राउंडेड ऑफ बाय ब्रदर अर्पण बागची. So would like to thank him and everyone here. त्याच प्रकारे पुढे तिथाचं पुस्तक जे आहे पहिले आणि दुसरे तिमोथी जे आहे ते पूर्ण केलेले आहे आपण, आणि तिथाचं पुस्तक आहे. तर एक लहानसा फॉर्म जो आहे तो आम्ही पाठविणार आहोत, विशेष करून जे पास्टर्स आहेत त्यांना, की तुम्हाला म्हणजे पुढे शेफर्ड शार्पनिंग शेफर्ड जे आहे त्याच्या अंतर्गत तिथाचं पुस्तक तुम्हाला शिकायला आवडेल का, आणि जे इतर पास्टर्स आहेत त्यांना पण विचारण्यात येईल की कोण उत्सुक आहेत जे पुढे ह्या मिनिस्ट्रीला किंवा ह्या सेवेला घेऊन जाऊ इच्छितात. तर ते मला असं वाटतं पुढच्या हप्त्यामध्ये होईल. थोडं ब्रेक घेऊया. थँक्यू. ओके, काही प्रश्न नसतील तर आपण शेवटची प्रार्थना करूया. शेवटची प्रार्थना जी आहे मी विनंती करतो, ब्रदर ज्ञान थोड़ा हिंदी सुनने का था आपका, तो प्लीज लास्ट प्रेयर कर दीजिए. है क्या ब्रदर ज्ञान? नाही गेले. ठीक है, पास्टर मंगेश, कैन यू क्लोज आवर टाइम? स्वर्गीय प्रभू, आम्ही ह्या सुंदरशा वेळेसाठी मनापासून तुझे आभार मानतो. खरोखर प्रिय प्रभू, तुझी सुवार्ता अद्भुत आहे. प्रिय प्रभू, तुझकडून आहे आणि ख्रिस्ताबद्दल आहे प्रभूजी. याचं स्मरण पुन्हा एकदा पास्टर अर्पण यांनी तुझ्या वचनातून दिलंस, म्हणून प्रभू परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. तुझ्या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित केलं. पास्टर अर्पण आणि इतर सर्व जे आमचे को लेबरर्स आहे प्रभूजी, सहकर्मी, त्यांनी श्रम घेऊन दुसरे तिमोथी हे पुस्तक शिकविलं प्रभूजी, म्हणून त्याचं श्रेय आम्ही तुला देतो आणि धन्यवाद देतो सर्व बंधू वर्गासाठी. प्रभू, या रिसोर्सेसचा उपयोग तुझ्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी तू कर प्रभू, आणि महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यापर्यंत प्रभूजी हे सत्य वचन तू घेऊन जा प्रभू. अनेकांचं तारण कर, तुझ्या मंडळीला तू बांध, तुझ्या मंडळीस तू शुद्ध कर. पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुला गौरवितो, कारण की तू त्यास लायक आहेस. प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात आम्ही प्रार्थना सादर करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आमेन, आमेन. थँक्यू एव्हरीबडी तुमच्या श्रमासाठी आणि प्रार्थनेसाठी. आणि आपण आतुरतेने आता तिथाचं पुस्तक जे आहे त्याची वाट बघूया, कारण त्याच्यामध्ये त्याच गोष्टी नाही, बऱ्याचशा समानता आहेत, पण काही नवीन अद्भुत मंडळी सुदृढ करणाऱ्या गोष्टी आहेत. तर धन्यवाद. Yes. So that is a prediction that it is coming. Thank you. Thank you everyone. See you all. Bye bye. Thank you Bye bye. everyone. Praise God, Brother Arpan.
Very Praise nice, Lord, lovely. praise Lord. Thank you. God. Thank you. Thank you. Brother Vinith, something you said, I'm sorry, I lost my connection. You were supposed to pray. He wanted to hear your Hindi. Oh. I'm sorry. Nowadays, so much network issues are going on. What? Obviously, Yogi has your internet, right? Yeah, maybe. Now some people are recommending him to be a prime minister. Oh, Praise God. I'm going in Pakistan. Thank you, brother Arpan. Okay. Chalo, see you all. Bye-bye. Bye.